केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतरवरती आंदोलन सुरू होतं। या आंदोलनाच्या नंतर हेच आंदोलन आज पूर्ण देशभर पसरलं आणि देश पातळीवरती हे आंदोलन सुरू आहे। महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणामध्ये हे आंदोलन सुरू आहे। अनेक विरोधी पक्षाचे नेते जे आहेत हे आंदोलनामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि ते हे आंदोलन करतायत। आपण बघितलं तर जर मुंबईमध्ये बघितलं तर आपण हे इथे जे जेनजी विद्यार्थी जमतायत त्यांच्या प्रत्येक मोर्चाच्या ठिकाणी आदित्य ठाकरे उपस्थित असतात, अमित ठाकरे उपस्थित असतात आणि ते त्या ठिकाणी त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतात। या सगळ्या जंतर मंतरमध्ये जी लाठीचार्जची घटना घडली होती त्याच्या निषेधामध्ये उद्या मुंबईमध्ये भव्य असा मोर्चा काढण्यात येणार आहे। हा मोर्चा शिवाजी पार्क येथून निघणार आहे आणि सिद्धिविनायक मंदिरपर्यंत जाणार आहे। मात्र आता या मोर्चाची धास्ती घेतली का सरकारने असं म्हटलं जातं आहे की ज्या पद्धतीने आंदोलन चिघळतं आहे, आंदोलन ज्या पद्धतीने वाढतं आहे याची धास्ती सरकारने घेतली आहे आणि त्याचमुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला। विरोधी पक्ष ज्या पद्धतीने सक्रिय झालेले आहेत हे सरकारला परवडणारं नाही आहे, कारण का की आंदोलन जे आहे हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। दिवसेंदिवस तरुण जे आहेत हे आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आणि त्याचमुळे सरकारने अखेर नमतं घेतलं आहे आणि राजीनाम्याची जी प्रक्रिया जी आहे ती सुरू केलेली आहे। पुढे जितेश सुधाकर काश्यप, LS मराठी, मुंबई।